लातूर येथील आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबियांची मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली सांत्वनपर भेट। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरील दोन्ही लढाया लढू मंत्री छगन भुजबळ। कुणीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, मंत्री छगन भुजबळ यांचे ओबीसी बांधवांना आवाहन। ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपण लढतो आहोत। आपल्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था असून न्याय व्यवस्थेवर आपला पूर्णपणे विश्वास आहे। त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आपण न्यायालयीन आणि प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही लढाया देखील लढू। त्यामुळे कुणीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। स्वर्गीय भरत महादेव कराड या लातूर जिल्ह्यातील वांगदरी तालुका रेणापूर येथील तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून जीवन संपवलं। आज मंत्री छगन भुजबळ यांनी कराड कुटुंबियांची त्यांच्या घरी सांत्वनपर भेट घेतली आहे। यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार रमेश कराड, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे, ॲडव्होकेट सुभाष राऊत, सरपंच विजय गंभीर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी स्वर्गीय भरत यांच्या लहानग्या मुलाला पाहून मंत्री छगन भुजबळ यांना गहिवरून आलं। त्यांनी या लहानग्या मुलाचे अश्रू पुसत कुटुंबियांना धीर दिलाय आणि आर्थिक मदत कुटुंबियांना सुपूर्द केली आहे। यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर मंत्री छगन भुजबळ म्हणाले, लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी या गावामध्ये भरत कराड नावाच्या एका ओबीसी कार्यकर्त्यानं ओबीसीचं आरक्षण संपलं असं सांगत आत्महत्या केलेली आहे। त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी जातो आहे। दुसरं असं की हा प्रश्न मी दुसरं कुणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही, माझा प्रश्न जे सुशिक्षित मराठी आहे, जे मुख्यमंत्री झालेले आहेत, मंत्री झालेले आहेत, खासदार झालेले आहेत, यांना आरक्षण म्हणजे काय कसं हे कळत आहे, त्यांच्यासाठी मी विनंती करतो। आपण लक्षात घ्या, त्यावेळेला 50% रिझर्वेशन होतं, 50% ओपन होतं। ब्राह्मण समाज किती 1-2-3%, आणखी दुसरे 2-4, पण जास्तीत जास्त मराठा समाजच त्या 50% होता। परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत 10% जे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांसाठी 10% आरक्षण दिलं। त्याच्यामध्ये सुद्धा त्या 10% 80% फक्त मराठा समाज एकटाच होता। त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे। आता केवळ मराठा समाजाला पुन्हा 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे। आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत, प्रेशर निर्माण केलं जात आहे। मला त्यांना सांगायचं आहे, किंबहुना विचारायचं आहे, तुम्हाला मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर EWS मध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे 50% मध्ये तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का? याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे।
ज्यांना काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहीत नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही. माझी विनंती आहे त्यांना, तुम्ही व्होकल व्हायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे. बोला, आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको, आपण फक्त ओबीसीचं बोला ना. एक मनुष्य त्याला कितपत त्याचं समजतं आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक ब्रेक निर्माण होतो आहे, त्याच्यावर कधीतरी बोला ना. आणि पुन्हा एकदा सांगतो, या प्रश्नाचं जरूर उत्तर मला या शिकलेले समजदार नेत्यांकडून किंवा इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाजाचे लेखक आहेत, इतर सगळ्या त्यांनी द्यायला पाहिजे. की तुमचं मराठा आरक्षण नको, तुम्हाला EWS नको, तुम्हाला ओपनचं नको, तुम्हाला मराठा समाजात फक्त ओबीसीचं आरक्षण नाही. आणि ते कशासाठी पाहिजे आहे त्यांना, तर गाव पातळीवर काही सरपंच होतात, कुठे जिल्हा परिषदेला एका दुसरं निवडून येतं, ते पण ठरवतो कोण, तिथला मराठा समाजच ठरवतो. आज सुद्धा की कोणाला पुढे न्यायचं ते. बाकी तर पुढे अनेक जिल्हा परिषदा, आमदारकी, अनेक मंत्री, अनेक संस्था ह्या तुमच्याकडेच आहेत. मंत्री, मुख्यमंत्री सुद्धा अनेक वेळा तुमचेच आहेत. मग अशा वेळेला फक्त काही प्रमाणामध्ये लहान लहान समाजाचे लोक ग्रामपंचायत किंवा पंचायती समितीमध्ये येणार, त्यासाठी तुम्हाला बाकीचे सगळे सवलती सोडायच्या आहेत का? तुम्हाला राजकारणामध्ये भरपूर अगोदरच मिळालेला आहे, मिळणारच आहे. मुद्दा मुलांच्या शिक्षणाचा, नोकऱ्यांचा आहे. जास्त की सेपरेट आरक्षण आहे, 10%, 10%, 50%, त्याच्यात त्यांचं भलं आहे. बघा तुम्ही, MPSCचे निकाल लागले, मेडिकलचे निकाल लागले, त्यांचे कट ऑफ पॉईंट्स पहा, ओबीसीचा कट ऑफ पॉईंट्स फार वरती. बस मला आज फक्त एवढंच सांगायचं आणि मी आता मला निघायचं आहे. पण नेमकं त्याने आता बाकी परिस्थिती सोडा, परिस्थिती काय तर झाली. मग तुम्हाला 10% आरक्षण मराठा समाजाला नको, तुम्हाला 10% आरक्षण EWS मध्ये नको, तुम्हाला ओपनमधलं सुद्धा नको, तुम्हाला फक्त ओबीसीच पाहिजे. आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा, नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे. राजकारणाचा प्रश्न तुमचा अगोदर सुटलेला आहे. स्वर्गीय भरत कराड यांनी ओबीसीचा ध्यास घेतलेला होता. जिथे जिथे ओबीसींच्या सभा आणि मेळावे असायचे तिथे तिथे ते जात होते. ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होता कामा नये ही त्यांची भावना होती. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. गरीब ओबीसींच्या ताटात वाटेकरी नको असे त्यांना वाटत होते असं ते म्हणाले. राज्यात ओबीसींच्या लेकरा बाळांना शिक्षण, नोकऱ्या नको आहेत का? अनुदान देताना आणि योजना राबवताना ओबीसींवर घोर अन्याय होतोय ही मागणी संविधान विरोधी आणि न्यायालयाच्या विरोधात आहे. त्यासाठी अख्खा महाराष्ट्र वेठीस धरला जात असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.